टेंट आहे. इथे एक किंग साईज आणि हा मिड साईज बेड आहे. एवढा छोटा खेकडा पकडतोय तो. कर्जतचे हे वळणावरचे रस्ते जिथे प्रवास संपूच नये असे वाटते. शहराची गर्दी मागे सोडत निसर्गाच्या कुशीत नेणारी एक सुंदर वाट. रस्ता गर्द झाडीचा, प्रवास एका नव्या अनुभूतीचा. हो, पावसाळा आला ना की असं कुठेतरी बाहेर निघालंच पाहिजे. आणि मुंबई आणि उपनगरातील लोकांना कर्जत हे त्यातलं एक आवडीचं असं ठिकाण आहे. इथला रस्ता, इथली झाडी पाहिली ना की मन अगदी नुसतं ड्रायव्हिंग करूनच प्रफुल्लित होऊन जातं. या अनुभूतीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सो मित्रांनो, आता विथ फॅमिली चाललोय अजून एका हिडन प्लेसवर. म्हणजे ते कमर्शियल आहे. तिथे आपण एक आगळा वेगळा स्टे करतोय जो आपल्या रानवाटा आणि रस्सा ह्या चॅनलला सुटेबल असेल असाच. आणि आज आपल्या सोबत आहेत मॅडम तेजश्री, सईबाई आणि हा नौटंकी स्मित. प्रवास कितीही सुंदर असला तरी निसर्गाच्या कुशीत थांबून घेतलेला हा ब्रेक मनाला ताजतवाना करतो. हा ब्रेक घेतला, निसर्ग चहूबाजूला स्वतःच्या डोळ्याने पाहिला आणि पुन्हा सुरुवात केली आमच्या डेस्टिनेशनला. रस्ते इतके ॲडव्हेंचरस आहेत की ड्रायव्हिंगचे चांगले धडे घेतले असतील ना तरच ड्रायव्हिंग सीटवर बसा. नदीतून, खडबडीत रस्त्यातून गाडी इथे पार्क केली आणि राईट साईडला लागूनच ट्रेनची रांग होती. सई आणि स्मित इतके एक्सायटेड होते की माझ्या आधीच टेंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. हा बाजूला त्यांचा रिसेप्शन होता आणि यांची ही आजूबाजूची ही सराउंडिंग ग्रीन लाविश. वी आर इनटू आवर टेंट. हा टेंट आहे. इथे एक किंग साईज आणि हा मिड साईज बेड आहे. ब्लँकेट, हँड टॉवेल्स चांगले आहेत क्वालिटी. आणि हे एवढ्या डिस्टन्सवरती टेंट आहेत. आणि आपल्या टेंटच्या बाजूने लगेचच नदी वाहते आणि पूर्ण जंगलात. आज आलो आहोत आम्ही कॅम्पिंगला. कसा वाटला? मस्त. व्यू इज सो फ्रेश. स्मित, कसा वाटलं तुला? बरं वाटला. थांबायचं की जायचं? थांबायचा. किती दिवस थांबायचं? किती पण? 10 दिवस. 10 दिवस. शाळेत कोण जाईल? The cobblestones glisten, the city hums low. A drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels heaven sent. हा चारवाक म्हणून त्यांचा कॅफे आहे. जेवणाची सोय आपली त्यांनी इथे करून ठेवलेली आहे. सोबत त्यांच्या राईट साईडला हा एक एरिया आहे. ह्या लोकेशनला तुम्ही आउटडोअर गेम्स खेळू शकता किंवा तिथे टी व्ही बघू शकता. इथे एक प्रोजेक्टर लावलेला आहे. नेटफ्लिक्स, क्रिकेटच्या मॅच, फुटबॉल मॅचेस वगैरे तुम्ही बघू शकता. हा एरिया पाहता चारवाक कॉफेमध्ये आम्हाला लगेच बोलवण्यात आलं टी कॉफीच्या रिफ्रेशमेंटसाठी. त्यांनी मस्तपैकी हे कुरकुरीत भजी होती का काहीतरी होतं, पण खूप छान होतं. त्यासोबत गरम चहाचा आस्वाद घेतला
आणि आम्ही आमच्या पुढच्या रस्त्याला निघालो. स्मिता लगेचच नदीत जायचं होतं, तर फटाफट आम्ही चहा आणि नाश्ता केला आणि नदीकडे वळालो. 7 वाजलेत आणि क्लायमेट बघा एकदम कसं मस्त. सईला जायचं रिव्हरवर, तर आम्ही ह्या रूटने आता इथे एक रिव्हर आहे छोटीशी रिव्हर म्हणजे पार्ट्स वाहतोय, तिथे चाललोय. छानशा अशा स्टेप्स केल्यात वाटा लादीच्या, पण इंटरेस्टिंग आहे. हा आमचा टेंट इथे आहे, टेंटच्या बाजूलाच ही रिव्हर आहे. चला चला रात्र होईल. कुठे आहे? चावायची कोशिश करते मला. एवढे छोटा खेकडा पकडतोय तू? चावेल ना तुला? चावेल चावेल, सोडून दे चल त्याला. सोड पाण्यात, सोड पाण्यात, सोड. हा इथे सोड, इथे सोड. सोड. तू सगळं औषध. 7 स्मित मजा घेतोय गवताची. चला डिनर करून आम्ही चाललो आता रेस्ट घ्यायला. भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आहे. रात्रभर पाऊस धोधो पडत होता. आता कुठे पाऊस जरासा थांबलाय आणि बाहेर दिसू लागलाय. हे बघा, हे छानसा व्ह्यू आहे. हा भीमाशंकर फॉरेस्ट सेंच्युरीच्या पायथ्याशी असलेली ही निसर्गाच्या कुशीतली अशी एक जागा आहे. आणि सकाळी इतकं रिफ्रेशिंग आहे ना, चालताना बिना चपलाचे गवतावर चाला, असे दवबिंदू पडलेत ना, चालायची मजाच काहीतरी वेगळी आहे. आम्ही जस्ट आता उठलोय, पळतोय ब्रेकफास्टला. चला मित्रांनो, ब्रेकफास्टचा मेनू बघा. मला एक्सपेक्टेडच नव्हतं हे असं सगळं कर्जतच्या जंगलात कॅम्पिंगला ब्रेकफास्टला असेल. म्हणजे एक्सपेक्टेशनच्या वर होतं. खूपच खतरनाक मोठा मेनू आहे ब्रेकफास्टचा. हॅट्स ऑफ जे कोणी यांना मॅनेज करतायत ना, खरंच एक नंबर ब्रेकफास्ट, एक नंबर ब्रेकफास्ट. मी सगळ्यातलं एक 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 घेतलं. ही बघा अशी डिश सजवली आहे. पटापट खातो आणि आम्ही पाण्याकडे पळतो. मॅन वर्सेस वाईल्डची क तुकडी येते. आली 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 आली. क तुकडीवाले 5 झाले. चले अ तुकडीवाला चल. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Ooh, yeah. Palm trees swaying, cool breeze in the mix. Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Hey, we riding real. टाइम झाला ही जागा आता सोडण्याचा. हा बघा, हा असा बेड होता, ते झोपलोय आणि बाहेर हा व्ह्यू आहे. अजून तरी उठायची इच्छा नाही. रिटर्न येताना बहुतेक स्मित आमचा हरवलाय. सगळे टेंट एकसारखेच दिसत आहेत. तर बहुतेक दुसऱ्या टेंट मध्ये चाललाय असं वाटतंय मला. बघूया. फायनली त्याला मी इशारा करतोय. बघितलं त्याने, आला आला. काय आलं?
हा अंघोळ झाली. आंघोळ झाली, पण तिकडे कशाला गेलेला? मला वाटलं का तू आणतो. तो टेंट आहे वाटला. सगळे सेम दिसत आहेत. हा ना. तू काय घेऊन आला आता नवीन? कसला पान आहे? Retro vibes, it's what we do. Ooh, yeah. Beach bikes rolling, neon lights at the park. Shine on. कशी वाटली जागा? मस्त आहे. काय आवडलं तुला? टेंट. तुला काय आवडला? झोका. टेंट. रिव्हर. रिव्हर मध्ये काय केलंस तू? हा, खेळलो. काय पकडलेस? कुठे आहेत खेकडे? टाकून दिले परत. हा होता आमचा टेंट डबल बेड. सो फायनली आमचा दिवस संपला. भीमाशंकरच्या या पायथ्याशी असलेल्या या निसर्गाच्या कुशीतल्या ह्या एका लोकेशनने अक्षरशः वेळ लावलं. खूप छान असं क्लायमेट होतं, जेवण छान होतं, लोकेशन छान होतं, नीट क्लीन, आणि फुल पाऊस भरला होता. तर लवकरच आम्ही रजा घेतली आणि पटापट आमच्या घरी जायला निघालो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.